स्टार इंडिया वन मध्ये स्वागत आहे। आम्ही तुम्हाला ताज्या बातम्या देण्यासाठी येथे आहोत। सोमठाणे बुद्रुकच्या शाळेभोवती अतिक्रमणाचा विळखा, जनावरे, कोंबड्यांचे शेड अन दुर्गंधी, फुटलेल्या दारूच्या बाटल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न। सोमठाणे बुद्रुक येथील शाळेच्या पाठीमागील परिसरात शाळेला लागूनच विविध शेड उभारण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। परिसरात जनावरे बांधली जात असून कोंबड्यांचे शेडही उभारण्यात आले आहे। साचलेल्या पाण्यामुळे डास मच्छरांचा त्रास वाढला असून जनावरांच्या आवाजामुळे अभ्यासात व्यत्यय येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। शाळेच्या जवळच दारूचे दुकान असल्याने काही व्यक्ती शाळेच्या परिसरात येऊन दारू पीत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे। परिसरात रिकाम्या तसेच फुटलेल्या दारूच्या बाटल्या आढळत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। फुटलेल्या बाटल्यांच्या काचा परिसरात पडलेल्या असतात, त्यामुळे चालताना पायाला काच लागण्याची भीती वाटते, अशी व्यथा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। या परिस्थितीमुळे पालकांमध्येही नाराजी आहे। विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता शाळेच्या परिसराची तातडीने पाहणी करून अतिक्रमण, अस्वच्छता आणि साचलेल्या पाण्याची समस्या दूर करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे। शाळेच्या परिसरातील परिस्थितीची प्रशासन कधी पाहणी करणार आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण कधी मिळणार, याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अक्षय वायकर। हे जे ग्रामस्थ जमले तर त्यांना वाटतं बघा शाळेच्या समोरची स्वच्छता असावी, हो, आणि शेजारी पाजारी जे अतिक्रमण झालं की नसावं असं ग्रामस्थाला वाटतंय। ते सगळं ग्रामस्थ सहभागी आहेत। ते जवळ शक्यतो ग्रामस्थाचं हे नाही, जवळ लवकरात लवकर हे अतिक्रमण काढावं असं प्रशासनाला मी विनंती करतो। आज आपण सोमठाणे शाळेच्या आवारामध्ये जी काही अस्वच्छता आहे, जनावरे बांधणं किंवा आता हे पाठीमागं कोंबड्याचं शेड बघत असाल करून बाजूला, तिथं आंघोळी करण्याची जागा, तिथं आतमध्ये मुलं शाळेमध्ये शिकतायत, याच्यापासून मुलांना एक अतिशय तकलीफ आहे। आणि हे जे पाकिटाचं शेड जो ठोकलंय ते शाळेच्या याच्यावरती भिंतीला लागूनच शेड ठोकलेलं आहे। तसंच पुढं जनावरे बांधलेले आहेत त्या ठिकाणी, तुम्ही आता समक्ष तिथं दाखवू शकता। त्याच्या पुढे एक शाळेच्या आवारातच बाहेर स्वच्छता राहिली पाहिजे, याच्यासाठी आम्ही आता ग्रामस्थांच्या वतीने त्यांना एक विनंती करणार आहोत। आणि तसं पत्र आम्ही शासनाच्या PWDचे अधिकारी यांना देखील देणार आहोत। शाळेचा आवार ते स्मशानभूमीपर्यंतची जेवढी शासकीय जागा आहे ती सर्व शासकीय जागा खाली करण्यात यावी, अतिक्रमण मुक्त करण्यात यावी, याच्यासाठी ग्रामसभेमध्ये आम्ही तो ठराव मंजूर केलेला आहे। आणि तो ठरावाची प्रत दिली असता त्याच्यावर काहींचा आक्षेप होता, परंतु शासकीय काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे आता त्या शासकीय अडचणी दूर करून आपण ज्या विभागाचा तो रस्ता आहे किंवा ज्या विभागाची ती मालमत्ता आहे त्या विभागाने त्याच्यावर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांच्या वतीनं व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना ग्रामस्थांना देखील विनंती करीन। आणि ही जर कारवाई ताबडतोब नाही झाली तर ग्रामस्थ स्वतःहून हे अतिक्रमण मुक्त करतील, एवढं मी शासनाला विनंती करतो। काय होतो त्रास तुला? मच्छर चावतात, परत गाय वरडतात, तिथं कोंबड्याचा खडा असतो, कोंबड्या वरडतात, खाण वास येतो। काय त्रास होतो बाळा? मच्छर चावते तर परत आम्ही सर शिकत असताना म्हैसन ती वरडते, कोंबडे पण वरडत असतात, असं आहे का? त्याच्यामुळे डिस्टर्ब होतं। अच्छा, ठीक आहे। ते तिथं दारूचं दुकान असते, शा सुटले दारू ते मास शा देते, दारू पेटा ते दारू बाटल्याचे दारूचे बाटले खाते ते बर। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।